कोण उठलंय मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी. हत्येच्या कटात मोठ्या नेत्याचा हात. मराठा आंदोलनासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात हल्लाबोल करणारे जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले. जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे जालना पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि 2 संशयितांना त्यांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपासही केला जातोय. मात्र नेमकं प्रकरण काय आहे पाहूया. जरांगेंच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीडमध्ये बैठका झाल्या. हत्येसाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यरात्री जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून जालना पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आलं. अमोल खुणे, दादा गरुड या 2 संशयितांना गेवराईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यात अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या हत्येचा कट रचण्यात आला असून एका मोठ्या नेत्याचा यात हात असल्याचा आरोप स्वतः मनोज जरांगेंनी केलाय. तर दुसरीकडे जरांगेंच्या अवतीभोवतीच्या लोकांचे सीडीआर तपासा असा खोचक टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी लगावलाय. एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय. असल्या पैदेशीला मी नाही गेलो. पण बाळ, एक गोष्ट लक्षात ठेवतो, तू जरी नेता असेल, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला हे तू विसरून गेलास. तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं, तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं, तू तुझं काय असेल ती तुझी पद्धत होती. तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत. मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत. डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय. मनोज जरांगे पाटील यांना कोणी धमकी देऊ शकत नाही. हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगेचे समर्थक, शिव्या देणं, मारहाण करणं, गाड्या जाळणं, दुकानं जाळणं, हॉटेल जाळणं, हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला आणि अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल? या प्रकरणानंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. संशयितांची कसून चौकशी करण्यात येते. मात्र जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट कोणत्या उद्देशानं रचण्यात आला? जरांगेंना जीवे मारण्यासाठी कोट्यवधींची सुपारी देणारा बडा नेता कोण? आणि यामागे आरक्षणाचा मुद्दा आहे की आणखी काही? या सगळ्यांची